सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आज आणखीन एक वस्तू तुमच्यासाठी अगदी चमत्कारिकरित्या काम करणारी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. या वस्तूचा तुम्ही कशा कशा प्रकारे वापर केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये कसे बदल होतील याबद्दल मी सांगणार आहे. तुम्हाला हे तर मी सांगितलेलं आहे की मसाल्याच्या डब्यातला प्रत्येक पदार्थ हा प्रत्येक ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो. आणि जर तो पदार्थ तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये घरामध्ये तुम्ही काही रेमेडीजमार्फत जर वापरायला चालू केलं तर तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधानासहित आयु, आरोग्य, ऐश्वर्यामध्ये बरकत येईल. ही वस्तू मी सांगण्याआधी तुम्हाला मी सांगणार आहे की आपल्या आयुष्यामध्ये रवी, मंगळ आणि शुक्र हे 3 ग्रह खूप महत्त्वाचं काम करतात. रवी तुमचं समाजाशी नाते चांगलं ठेवण्याचं काम करतो. मंगळ हा तुम्हाला धाडस देतो. तुमच्या आयुष्यामध्ये कर्म करून घेणारा मंगळ हा ग्रह असतो. काम करून घेणारा किंवा काम देणारा मंगळ ग्रह असतो. शुक्र हा तुम्हाला त्या कामाचा मोबदला म्हणजे पैसे देणारा ग्रह हा तुम्हाला शुक्र असतो. या तिन्ही ग्रहांचं प्रतिनिधित्व करणारा मसाल्यातला एक पदार्थ आहे, तो म्हणजे दालचिनी. आता ही दालचिनी कोणकोणत्या प्रकारे वापरल्यावर काय काय उपयोग होतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला उपाय असा आहे की दालचिनी पावडर ही समृद्धी आणते. कुठल्याही गोष्टीमध्ये एनर्जी निर्माण करायचं किंवा त्या गोष्टीमध्ये फ्लोचं काम आणायचं काम दालचिनी पावडर किंवा दालचिनी करते. ही तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी एंटर करण्यासाठी वापर केली जाते. तर पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये यावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं दालचिनीचा वापर केला जातो. आपण एंट्रन्सपासून चालू करूया. पहिली म्हणजे एंट्रन्सला जर तुम्ही 5 दालचिनीच्या अशा लांब अशा काड्या घ्या. त्या रेड कलरच्या कलाव्याने म्हणजे लाल पिवळ्या कलाव्याच्या धाग्याने बांधून तुम्ही जर त्या एंट्रन्सला तुमच्या दरवाजावर जर बांधल्या तर तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मीचे आवर्जून आगमन होत राहील. पैसे नाहीत तुमच्याकडं असं कधीही होणार नाही. सतत तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत राहील. का तर ह्या ज्या 5 काड्या आपण दालचिनीच्या लावणार आहेत त्या समृद्धीच्या कारक आहेत. त्या कुठल्याही गोष्टीमध्ये वाढ करण्याचं म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्याचं काम करतात. तर जेव्हा त्या दरवाजामध्ये असतात तेव्हा निगेटिव्हिटी ही घरामध्ये येतच नाही आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये सतत येत राहते. लक्ष्मीचे आगमन सतत होत राहते. तर हे तुम्ही नक्की करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा औरा पॉझिटिव्ह करण्यासाठी तुम्ही दालचिनी पावडरचा खूप छान प्रकारे वापर करू शकता. ती म्हणजे दालचिनी पावडर तुमच्या अंघोळीच्या पाण्यातही टाकू शकता. अंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही दालचिनी पावडर टाकली तर तुम्ही स्वतः एक मनी मॅग्नेट व्हाल. तुमच्याकडे लक्ष्मी आणि पॉझिटिव्हिटी इतके आकर्षित होईल की तुम्ही विचार कराल की मी मनात जी गोष्ट आणते पॉझिटिव्ह बरं का, तर जी पॉझिटिव्ह गोष्ट तुम्ही मनामध्ये आणाल ती तशी त्या प्रकारे घडत राहील. मात्र एवढं आहे, जेव्हा तुम्ही दालचिनी स्वतःजवळ बाळगता किंवा स्वतःवर तो ओरा घेता तेव्हा तुम्ही चांगले विचार करायचे आहेत. जर तुम्ही दालचिनी पावडरने आंघोळ करताय, तुम्ही पॉझिटिव्हिटी एंटर करण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही जर आंघोळ करताय दालचिनी पावडर टाकलेल्या पाण्याने, तर तुम्ही निगेटिव्ह विचार अजिबात करायचे नाहीत. का तर ते अट्रॅक्शनचं काम करतात. तुम्ही जो विचार कराल ती गोष्ट अट्रॅक्ट होणार आहे. तर जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा तुम्ही असे मनातल्या मनात असा विचार करायचा आहे की माझ्याकडे खूप पैसे येत आहेत, मी खूप सुखी आहे, मी आनंदी आहे, माझ्याकडे सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीच येत आहेत, असं तुम्ही म्हणायचं आहे. पुढचा एक प्रकार आहे की तुमच्या घराला जर तुम्हाला मनी मॅग्नेट करायचं आहे, तुमच्या घरामध्ये 4 आठी दिशांनी 9 ग्रहांनी तुमच्यावर धनाचा वर्षाव करावा अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्या फरशी पुसायच्या पाण्यामध्ये तुम्ही दालचिनी पावडर टाकायची आहे. आणि दालचिनी पावडर टाकलेल्या पाण्याने तुम्ही, आपण कसं आतून बाहेर
फरशी पुसत जातो तसं न करता दरवाजाकडून आतमध्ये फरशी पुसत यायचं आहे. म्हणजे तुम्ही एनर्जीला आत घेऊन येत आहे, पॉझिटिव्ह एनर्जीला, मनीच्या एनर्जीला. आणखीन एक दालचिनीचा एक खूप उत्तम उपाय आहे, ते म्हणजे एक दालचिनी स्टिक अखंड घ्यायची आहे. त्याच्यासाठी ती कांडी आणि एक 5, 50, 100 रुपयाची नोट घ्यायची आहे तुम्हाला हवी ती. त्याला तुम्ही अत्तर लावायचे आहे. कुठलेही अत्तर लावू शकता, गुलाबाचे असेल तर बेस्ट. तर गुलाबाचे अत्तर लावायचे आहे आणि ती जी नोट आहे ती तुम्ही तुमच्या त्या नोटेला तुम्ही ती नोट गुंडाळायची आहे आणि लाल पिवळ्या कलव्याच्या धागाने ती बांधायची आहे. याने काय होईल, आणि ही झाल्यानंतर हे मनी मॅग्नेट जे तयार केलेलं आहे तुम्ही, ते तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये, पर्समध्ये ठेवू शकता. तुमच्याकडे इतके पैसे अट्रॅक्ट होतील की तुम्ही विचार कराल की हे ठेवायच्या आधी माझ्याकडे काहीच पैसे येत नव्हते आणि अचानक खूप पैसे यायला लागलेत. कष्ट पण करायचे आहेत. असं काही नाही आहे की हे उपाय केल्यानंतर तुम्हाला पैशाचा पाऊस पडेल आणि तुम्ही काही काम नाही केलं तरी चालेल, असं नाही आहे. पैसे तेव्हाच येणार आहेत जेव्हा तुम्ही कष्ट करणार आहेत आणि कष्टाचा मोबदला तुम्हाला पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे आणि ते कामाचे सोर्सेस तुमचे वाढले जातील, काम वाढलं जाईल, पैसे त्यामुळे तुम्हाला येणार आहेत. तर काम हे करायचंच आहे. पुढची गोष्ट आणखीन एक मी तुम्हाला छान रेमेडी देते, ते म्हणजे दालचिनी पावडर ही तुम्ही 1 तारखेला आणि 15 तारखेला, म्हणजे 1 तारखेला एकदा करायची आहे ही गोष्ट आणि 15 तारखेला एकदा. तुम्हाला जेवढे पैसे हवेत तेवढे पैसे तुम्ही मॅनिफेस्ट करायचे आहेत. जेव्हा तुम्ही ही दालचिनी पावडर हातामध्ये घ्यायची आहे, दाराच्या बाहेर उभं राहायचं आहे. दाराच्या आतल्या साईडला पाहात, म्हणजे उंबऱ्याच्या आतमध्ये पाहून तुम्ही ती दालचिनी पावडर फ्लो करायची आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा ब्लो कराल पावडर, तेव्हा फुंकाल, तेव्हा ती फुंकताना तुम्ही असं म्हणायचं आहे, शुभलाभ, 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 शुभमंगल, शुभमंगल, शुभमंगल. माझ्या घरामध्ये अमुक अमुक पैसे या महिन्याला आलेले आहेत. म्हणजे जर तुम्हाला महिन्याला 1 लाखाची गरज असेल तर 1 लाख बोला, 2 लाखाची गरज असेल तर 2 लाख बोला. पण तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या कामाच्या सोर्सेसप्रमाणे तुम्ही पैसे बोलायचे आहेत. की तुम्हाला जर या महिन्यात तुमचा पगार येतो आहे 50,000 रुपये, तुमच्या गरजा आहेत 60-70,000 रुपये, तर तुम्ही 70,000 रुपये बोलायचे आहे. गरजा असतील तेवढेच पैसे बोला. गरजेच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पैसे बोलाल तर ते मॅनिफेस्ट होत नाहीत. तर जेवढी तुम्हाला गरज आहे तेवढी तुम्ही पैसे बोलू शकता. तुमच्या आवाक्याच्या आतमधले पैसे बोला. तुमचे सोर्सेस वाढतील आणि तुम्हाला नक्की पैशाचा लाभ होईल. आता हा उपाय केल्यानंतर हा तुम्ही 1 आणि 15 तारखेला करायचे. यानंतर तुमच्या घरामध्ये पैसे किती येतात हे मात्र मला नक्की कळवा. की हे सगळे उपाय जर काम करतायत तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ तर लिहाच. त्यासोबत तुमचा आलेला अनुभवही कळवा. माझा व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे. काही शंका असेल तर विचारू शकता. आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा.